हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते. आज मस्तपैकी बनवला होता उपवासाचा पुलाव. एवढा भन्नाट झाला होता. तुम्ही एकदा कराल तर म्हणसाल काय मस्त चव आहे. तर एकदा तुम्ही करून बघा आणि असा पुलाव बनवण्यासाठी पूर्णपणे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. चला मग आता आपण सुरुवात करूया. पुलाव बनवण्यासाठी इथे 1 वाटी भगर, 1 बटाटा, अर्धे टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, चवीपुरते मीठ आणि शेंगदाणे घेतले आहेत. आता मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेते. आता आपण पुलावसाठी फोडणी बनवणार आहोत. यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतले की लगेच आपण तूप गरम झाले की बटाटा टाकून घेणार आहोत. आता इथे मी जवळजवळ मोठ्या चमच्याने 1 चमचा तूप घेतलेले आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुपाऐवजी तेल पण वापरू शकता. पण रेसिपी एकदा करून बघा, खूप मस्त झाली होती. 9 दिवसाचा उपवास धरला की वेगळं काहीतरी खावं वाटतं, तेच नको वाटतं. त्यामुळे मी थोडासा प्रयत्न केला आहे काहीतरी वेगळं बनवण्यासाठी. मी पुलावमध्ये फक्त बटाटे टाकले आहेत, पण तुम्ही बटाट्यासोबत भोपळ्याचे काप पण टाकू शकता, थोडेसे बीटचे पण काप करून टाकू शकतात. मग तर पुलाव एकच नंबर होतो. आता मी तूप गरम होता आलेला आहे. आता त्यामध्ये बटाटा टाकून घेते. आता आपण ह्या बटाट्याला चांगलं लाल होईपर्यंत मस्त तळून घेणार आहोत व्यवस्थित. तुपामध्ये छान असा लालसर कलर येईपर्यंत बटाटे तळून घ्यायचे. आता त्यामध्ये मी शेंगदाणे पण टाकून घेते. शेंगदाणे पहिले मी भाजून ठेवलेले असतात, त्यामुळे शेंगदाणे भाजलेले टाकलेत. कच्चे असतील तर तुम्ही टाकू शकता. आता त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेते. ही हिरवी मिरची जास्त तिखट आहे, त्यामुळे मी 2च मिरच्या कट करून टाकल्यात. आता तुम्ही चवीनुसार मीठ पण टाकू शकता. मीठ हे तेलातच मी सर्व टाकून घेतलेत, कारण की हिरवी मिरची, शेंगदाणे आणि बटाट्याला चांगले मीठ लागेल. त्यामुळे याला मीठ लागलं ना तर आपल्याला पुलाव खाताना टेस्टी लागणार आहे. बटाटे पण अशा अळणी लागणार नाहीत, त्यामुळे तेलातच मीठ टाकून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता आपले बटाटे थोडे थोडे शिजत आहेत. याला चांगले लाल करून घ्यायचे या बटाट्याला. छानपैकी लाल कलर आला की याची टेस्ट खूप सुंदर लागते. आता थोडे थोडे बटाट्याचा कलर चेंज होतोय. मस्त हिरवी मिरची पण तुपामध्ये तळली आहे. शेंगदाणे पण मस्त तळलेत. हे खाताना शेंगदाणे मस्त तुपामध्ये बटाट्याच्या सोबत टाकले ना, मस्त पुलाव सोबत खरपूस असे लागतात. आता आपले बटाटे छान असे तळत आलेत. त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो उपवासाला फक्त नवरात्रीलाच चालतात, त्यामुळे ही नवरात्री स्पेशल पुलाव म्हणलं तरी चालेल. आता मी टोमॅटो टाकून घेते. दुसऱ्या उपवासाला टोमॅटो चालत नाही. आता छान असे टोमॅटो पण तेलामध्ये परतून घेऊ. तेल म्हणजेच तुपामध्ये परतून घेऊ. आता त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर पण तुपातच टाकून घेतली. म्हणजे असा मसाला आपला तयार होतो पुलावचा छानपैकी. आता मी भगर धुवून घेणार आहे. भगर धुवून त्यामध्ये टाकणार आहे. बघा, भगर सुरुवातीलाच भाजून घ्यायची. आता मी भगर व्यवस्थित धुवून घेतली. आता ती सर्व टाकून घेते. मी भगर ना 1 किलो आणली ना, पहिलं अर्धी भगर काढून ठेवते, कच्ची भगर, आणि अर्धी भगर भाजून ठेवते. त्यामुळे इथे भगर भाजल्याला मी व्हिडिओ दाखवला नाही. काय नॉर्मल असं थोडंसं तूप टाकायचं, हलकी भगर भाजून घ्यायची. पांढरट कलर आला की काढून घ्यायचा. आता हे मस्त तुपामध्ये तळू दिले. आता 1 वाटी भगर होती तर मी 2 वाटी पाणी ओतलेलं आहे. म्हणजे भगरीच्या दुपटीने पाणी ओतायचं आणि मीडियम गॅस करून भगर शिजवून घ्यायची.
छान अशी भगर शिजली की आपला पुलाव तयार होतो। आता तुम्ही बघू शकता मी यावर प्लेट झाकलाय। आता मस्त अशी भगर शिजली आहे। मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही उपवासाचा पुलाव तयार करून खाऊ शकता। उपवास म्हणलं की आपण मस्तपैकी तेलकट करून खातो, त्यापेक्षा तेलकट ते खाण्यापेक्षा अशा प्रकारचा जर पुलाव करून खाल्लात तर एकदम तुम्हाला टेस्टी पण खायला भेटेल आणि आपलं वजन पण जास्त वाढणार नाही। त्यामुळे असा एकदा पुलाव करून बघा। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।